नमस्कार मित्रांनो, राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला मित्रांनो, आज आपण आपला सेकंड चॅप्टर पॅरल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल यामधील आपल्याला सेकंड प्रॅक्टिस सेट म्हणजे प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 हे आज आपण पाहणार आहोत. परंतु प्रॅक्टिस सेट पाहण्याच्या अगोदर आपण अगोदरच्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये म्हणजे आपला जो अगोदरचा भाग होता त्या भागामध्ये आपण काय पाहिलं हे अगोदर सुरुवातीला एकदा रिकॉल करूया. तर आपण लास्ट प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजे 2.1 मध्ये आपण काय काय पाहिले होते. तर सुरुवातीला आपण चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं, म्हणजेच पॅरल लाईन ट्रान्सव्हर्सल ह्या दोन डेफिनेशन आपण पाहिल्या होत्या. अँड आपण नंतरचा टॉपिक काय पाहिलं होता, अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल अँड दिस टू लाईन. तर त्या दोन लाईन आणि ट्रान्सव्हर्सल यांच्यामुळे तयार झालेले आपण अँगल पाहिले होते. तर त्यामध्ये आपण अँगलच्या पेअरसुद्धा पाहिले होते, कोणत्या कोणत्या टाईप्स अँगल्स आहेत ते सुद्धा त्यांची टाईप्स पाहिले होते. फर्स्ट टाईप होता आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल, नंतर इंटिरियर अँगल अँड थर्ड वन अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगलचे आपल्याला टू टाईप्स होते, एक इंटिरियर अल्टरनेट अँगल अँड सेकंड एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. तर अशा प्रकारे आपण हे सुरुवातीला पाहिलेलं होतं. परंतु आपण त्या ठिकाणी अँगलच्या पेअर्स घेतल्या होत्या. ओके, करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स होत्या, इंटिरियर अँगलच्या पेअर होत्या आणि अल्टरनेट अँगल यासुद्धा पेअर्स होत्या. तर आपण पेअर्स घेतल्या होत्या म्हणजे जोड्या घेतल्या होत्या. तर या ठिकाणी सुद्धा आपण आता करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल अँड इंटिरियर अँगल यांचाच अभ्यास करणार आहोत. परंतु यामध्ये आपल्याला काय पाहिजे आहेत, आता यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिजे आहेत. परंतु प्रॉपर्टीज कोणाच्या आहेत, तर त्या ठिकाणी आपण ट्रान्सव्हर्सल अँड टू लाईन्स होतं. परंतु या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीज कोणाच्या आहेत, प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरल लाईन्स. आता त्या ठिकाणी फक्त लाईन्स होत्या, या ठिकाणी आपण काय पाहणार आहेत, त्या लाईन कशा आहेत, आता जे दिलेल्या टू लाईन्स ज्या आहेत ह्या कशा आहेत, पॅरल लाईन आहेत. म्हणजे या ठिकाणी ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. हे जे आपण प्रॉपर्टी पाहणार आहोत ह्या प्रॉपर्टी केव्हा पाहिजेत आपल्याला, की ते जे टू लाईन्स असणार आहेत ह्या कशा असणार आहेत, पॅरल असणार आहे. आणि त्यावरती काय असणार आहे, एक ॲड अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे यांच्यामुळे जे अँगल तयार होतात म्हणजे तेच अँगल तयार होऊन राहतं, फक्त लाईन कशा असायला पाहिजेत, आता पॅरल लाईन असायला पाहिजेत आणि त्यावरती एक ट्रान्सव्हर्सल. आणि यामुळे तयार झालेले करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटिरियर अँगल यांचे आपल्याला काय पाहिजेत, आता प्रॉपर्टी काय आहेत या पाहिजे आहेत. तर पहा, या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीज लक्ष ठेवायचे आहे. सपोज आपण एक डायग्राम करूया म्हणजे आपल्याला लक्षात राहील या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल वगैरे. तर आपण सुरुवातीला ड्रॉ करताना सुरुवातीला काय करणार, की आपण पॅरल लाईन अगोदर ड्रॉ करूया. सपोज या ठिकाणी मी या दोन लाईन पॅरल ड्रॉ करतो. पॅरल आहेत म्हटल्यानंतर या ठिकाणी टू लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, हे एकमेकांना काय होणार नाहीत, इंटरसेक्ट होणार नाहीत. आणि यावरती आपण एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करूया. सपोज या ठिकाणी आपण ही काय केली, ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केलेली आहे. सपोज दिस ए अँड बी आर पॅरल लाईन्स अँड दिस यल इज ट्रान्सव्हर्सल. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, या ठिकाणी सपोज या ठिकाणी घेऊया, सपोज लाईन ए पॅरल लाईन बी. या ठिकाणी line A and line B are parallel lines and line L is line L is what is line L? line L is transversal आणि हे काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे ही काय मिळणार आहे, त्यांची छेदिका होणार आहे. ओके, तर आपण मराठीमध्ये ट्रान्सव्हर्सलच काय म्हणतो, छेदिका अशा प्रकारे म्हणतो. तर आपल्याला हे जेव्हा अटी असतील त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी पण अँगल तयार होतात पहा या ट्रान्सव्हर्सलमुळे. तर या ठिकाणी सपोज आपण या ठिकाणी नावे देऊ त्यांना XYZ W अँड नेक्स्ट M N K अँड P. ओके, तर या ठिकाणी आपण नावे दिलेली आहेत. तर या ठिकाणी सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात पहा. या ठिकाणी X अँड N हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, Y K करस्पॉन्डिंग अँगल, W M पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, Z P पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. सेम लाईक दॅट पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. या ठिकाणी आपल्याला पेअर्स ऑफ इंटिरियर अँगलसुद्धा पाहिजेत. म्हणजे इंटिरियर अँगल म्हणजे काय, हे टू जे पॅरल लाईन्स आहेत यांच्या इंटिरियर म्हणजे इंटिरियर पार्टमध्ये म्हणजे त्यांच्या अंतर्भागामध्ये म्हणजे याच्या दोन लाईनच्या मध्ये अंतर्भागात म्हणजे कोणते दोन अँगल्स आहेत पहा, वाय एन आहे, झेड आणि एम आहेत. परंतु इंटिरियर अँगल लिहिताना आपण काय करतो, ही जी ट्रान्सव्हर्सल आहे तिच्या एका साईडचे घेतो, इंटिरियर पार्टमधले घेतो, परंतु ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडचे किंवा राईट साईडचे म्हणजे एका साईडचे. तर वाय आणि एन हे इंटिरियर अँगल होतील, झेड आणि एम इंटिरियर अँगल होतील. नंतर आपल्याला अल्टरनेट अँगल पाहिजेत. आता अल्टरनेट अँगलमध्ये आपण क्रॉस साईन लक्षात ठेवायचं अल्टरनेट अँगल म्हटल्यानंतर. परंतु त्यामध्ये आपल्याला काय असायला पाहिजे, तर इंटिरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे कोणते मिळतील पहा, या ठिकाणी इंटिरियर आहेत म्हणजे ह्या टू पॅरल लाईन्स ज्या आहेत, पॅरल लाईन आहेत आता या ठिकाणी हे ज्या टू पॅरल लाईन आहेत यांच्या अंतर्भागात असतील म्हणजे मध्ये असतील. म्हणजे ए आणि बी यांच्यामध्ये कोणते अँगल आहेत, वाय झेड एम एन. परंतु आपल्या लक्षात काय ठेवायचं, इंटिरियर घेताना अँगल ते क्रॉस साईनमध्ये घ्यायचे. म्हणजे वाय आणि कोणता अँगल येईल, एम मीन्स पेअर ऑफ वाय अँड एम हे काय होणार आहेत, इंटिरियर अल्टरनेट अँगल. नेक्स्ट सेकंड वन पेअर
अँगल झेड अँगल एन, तर हे सुद्धा काय होणार आहे पेअर ऑफ अल्टरनेट अँगल, परंतु हे कोणत्या टाईपचे झाले इंटिरियर अल्टरनेट अँगल. ओके, त्याचप्रमाणे आपल्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल सुद्धा घेता येईल, परंतु आता हे काय घ्यायचे हे जे पॅरल लाईन आहेत त्यांच्या बाह्य भागातले घ्यायचे. ओके, म्हणजे बाह्य भागामध्ये कोण आहे WX या ठिकाणी P आणि K, पण या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं अल्टरनेट अँगल आहेत एक्सटेरियर आहेत परंतु ते अल्टरनेट आहेत, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय आले पाहिजेत क्रॉस झाले पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी X असेल तर X अँड अँगल P, अँगल W अँड अँगल K, these are the pair of exterior alternate angle. तर अशा प्रकारे आपण ह्या पेअर्स पाहिलेल्या होत्या, पण त्या पेअर कशा होत्या त्या ठिकाणी आपल्याला हे जे दोन लाईन दिलेल्या होत्या त्या लाईन कशा नव्हत्या पॅरल नव्हत्या. ओके, म्हणजे सिंपल लाईन होत्या त्या आणि त्यावरती एक ट्रान्सव्हर्सल होती. तर या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत. हे जे आपण पेअर्स पाहिलेले आहेत त्या पेअर्सवरती आपण काय पाहणार आहोत, जे टाईप्स ऑफ अँगल होते आपण पाहिलेले करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटिरियर अँगल, यांचे काय पाहिजेत आपल्याला प्रॉपर्टी पाहिजेत. तर ते प्रॉपर्टीज केव्हा आहेत, तर ह्या प्रॉपर्टीजमध्ये हेडिंगमध्ये आपल्याला सांगितलं की हे प्रॉपर्टीज केव्हा अभ्यासायचे आपल्याला व्हेन अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. त्यामध्ये काय असायला पाहिजेत लाईन ह्या पॅरलच असायला पाहिजेत आणि त्यामध्ये काय असायला पाहिजे ट्रान्सव्हर्सल. लाईन पॅरल असतील तरच ह्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी यूज होतील. तर त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे, तर त्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी दिलेली आहे ज्यावेळेस आपण ह्या कंडिशन असेल त्यावेळेसच आपण प्रॉपर्टी त्या यूज करणार आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. जे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स आपण घेतो या डायग्राममध्ये तर त्या पेअर्स कशा असतात कॉन्ग्रंट असतात. ओके, दॅट वॉज फर्स्ट प्रॉपर्टी. नेक्स्ट सेकंड वर प्रॉपर्टी, द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. ज्याप्रमाणे करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रंट असतात फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये त्यामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे सेकंड प्रॉपर्टीमध्ये सुद्धा अल्टरनेट अँगल्स पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. अल्टरनेट अँगल हे सुद्धा काय असतात कॉन्ग्रंट असतात, मग ते इंटिरियर अल्टरनेट अँगल असो किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असो. नेक्स्ट थर्ड वन प्रॉपर्टी, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि यामध्ये या ठिकाणी जे पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल तयार होणार आहेत, इंटेरियर अँगल म्हणजे वन साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल, एका साईडचे असतील ते ट्रान्सव्हर्सलच्या, तर ते काय असणार आहे तर सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, लास्ट इयर आपण 7th क्लासमध्ये पाहिलेत. पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल मीन्स सम ऑफ टू अँगल्स आर 180. ओके, म्हणजे त्या दोघांची ॲडिशन काय असणार आहे 180 असणार आहे. पण कोणाची पेअर ऑफ इंटिरियर अँगल त्यांच्या दोघांची ॲडिशन 180 असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या 3 प्रॉपर्टी पाहायच्या आहेत आणि या 3 प्रॉपर्टीवरून आपण काय करूया या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल आणि अल्टरनेट अँगल यांच्या पेअर्स आपण या ठिकाणी कंप्लीट करूया. तर सुरुवातीला आपण काय करू या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल घेऊया. सुरुवातीला या ठिकाणी मी फर्स्ट टाईप घेतो करस्पॉन्डिंग अँगल आणि आपण प्रॉपर्टी काय पाहिली, करस्पॉन्डिंग अँगल हे कशा टाईपचे असतात करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात हे आपण पाहिले या प्रॉपर्टीमध्ये. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजेच या ठिकाणी अँगल एक्स अँड अँगल एन हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणजे आपल्याला काय घेता येईल अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल एन. सेकंड पेअर हे झालं फर्स्ट एक्स अँड एन. नेक्स्ट वाय के मीन्स सेकंड पेअर angle y congruent angle k. Third pair that is angle z congruent angle z and angle p. Okay, next angle w and congruent angle em. Okay, या पेअर्स आपण प्रॅक्टिस सेट फर्स्टमध्ये चांगल्या प्रकारे आपण पाहिलेले आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी आपण हे फर्स्ट पेअर घेतलेले आहेत. ओके, तर या ठिकाणी हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. यानंतर पाहणार आहोत इंटिरियर अँगल. या ठिकाणी आपण सेकंड टाईप घेऊ इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगल्स कसे असतात आपण याची पण प्रॉपर्टी पाहिली आहे इंटिरियर अँगलसाठी. इंटिरियर अँगल्स थर्ड प्रॉपर्टी पाहिली होती. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग इंटिरियर अँगल म्हणजे वन साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, लेफ्ट साईड ऑर राईट साईड. मीन्स इंटिरियर अँगल मीन्स अँगल्स बिटवीन टू पॅरल लाईन्स मीन्स वाय अँड एन. ओके, अँड अँगल वाय कॉन्ग्रंट these interior angles are supplementary, that's why the sum of these two angles are 180 means angle y plus angle n is equal to 180. Second pair there is z and angle m means angle z plus angle m is equal to 180 degree. Okay, means these are supplementary angle. Okay, because sum of these two angles are 180. Next one, these are interior angles. Now we have to see alternate angles. Okay, third type that is alternate angle. Alternate angles. Okay, but alternate angle has two types, that is first type interior alternate angle. Interior alternate angle. Okay, then which are the interior alternate angle? Interior angles means angles between these two parallel lines, but we have to remember that cross sign. Okay, means angle z and angle n, these two are alternate angles, but interior alternate angle means, but alternate angles are, we have seen property earlier, means alternate angle, pairs of alternate angles are congruent. That's why angle z congruent angle n. Okay, these are interior alternate angle, angle z
congruent angle N. These are Z and N. Next pair, angle Y and angle M. These are, remember, cross sign. Angle Y, congruent angle M. Okay, these are interior alternate angle. Now second type of alternate angles, that is exterior. Okay, exterior alternate angle. Exterior alternate angle. Now write down first pair. Okay, first pair, exterior means angles outside these two parallel lines. Okay, means now we have also remember that the cross sign, because these are alternate angle, means angle X and angle P. Okay, but both angles are outside the parallel lines. Okay, means angle X, angle P. Angle X, congruent angle P. Second one, which one? Last pair, angle W, and second one K, angle W and K. Means both angles are outside the parallel lines. Okay, these are the types of angles, means corresponding angles are congruent, interior angles are supplementary, means sum of two angles are 180, and last one, alternate angles are congruent, means interior alternate angle congruent and pairs of exterior alternate angle also congruent. Okay, तर यानंतर म्हणजे आपण या ठिकाणी काय पाहिले, या प्रॉपर्टी पाहिल्यात. सुरुवातीला आपण प्रॉपर्टीचे रूल पाहिले आणि त्या प्रॉपर्टीच्या रूलवरून तीन प्रॉपर्टी महत्त्वाच्या लक्षात काय ठेवणार, त्यामध्ये पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट, पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके, दॅट्स इट. अँड नाव वी हॅव टू सी प्रॅक्टिस सेट 2.2 बेस्ड ऑन दिस प्रॉपर्टीज. तर मित्रांनो, आपण प्रॉपर्टीज फॉर्म्ड बाय टू पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. यामध्ये तीन प्रॉपर्टी पाहिल्या आपण. त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय होती, पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड थर्ड प्रॉपर्टी द पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. तर या ठिकाणी आपण तीन प्रॉपर्टी या पाहिलेल्या होत्या. तर या तीन प्रॉपर्टींबरोबर आपल्याला आणखी दोन प्रॉपर्टी या ठिकाणी शिकायच्या आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला ॲडिशनलमध्ये आहेत, हे आपल्याला यामध्ये दिलेले नाहीत, परंतु आपल्याला हे झालेले आहेत लास्ट इयरमध्ये, म्हणजे 7th क्लासमध्ये. तर यामध्ये पहा, या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे, यामध्ये ही प्रॉपर्टी जी आहेत आपण दोन पाहणार आहोत. त्या दोन प्रॉपर्टी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना लागणार आहे. तर त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, ही आपल्याला प्रॉपर्टी झालेली आहे. द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे या ठिकाणी जे अपोजिट अँगल्स असतील त्यांच्या पेअर्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. अँड सेकंड वन, दॅट इज द अँगल्स इन लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी. ज्याप्रमाणे इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात, त्याचप्रमाणे अँगल्स इन लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी. तर या दोघांमध्ये आपण सुरुवातीला पाहूया दोन प्रॉपर्टी आपल्याला काय आहेत ते. त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी अपोजिट अँगल अँड देन अँगल्स इन लिनियर पेअर. तर पहा, या ठिकाणी सपोज या दोन लाईन आहेत, या दोन लाईनमध्ये या ठिकाणी अँगल्स तयार होत आहेत. ओके, तर या ठिकाणी हा वरती असलेला अँगल आणि या ठिकाणी हा बिलो, हा खाली असलेला अँगल, हे दोन कसे होत आहेत, अपोजिट अँगल. त्याचप्रकारे या साईडला होणारे आणि या साईडला होणारे हे दोन काय आहेत, अपोजिट अँगल आहेत. आणि म्हणजे या दोघांच्या पेअर्स हे कसे असतात, अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे झाले अपोजिट अँगलसाठी. यानंतर अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर म्हणजे एका रेषेत असणार आहे. ओके, लिनियर म्हणजे एका रेषेवरती. म्हणजे आपण सपोज या ठिकाणी ही एक लाईन आहे आणि या लाईनवरती आपण काय करणार आहोत, सपोज या ठिकाणी हे अँगल ड्रॉ केलेला आहे. तर या ठिकाणी दोन अँगल तयार होतील. पहा, या ठिकाणी हा ABC या ठिकाणी नाव घेऊ आणि या ठिकाणी D हे नाव देऊ. तर आपल्याला या ठिकाणी एक अँगल तयार होईल ABC अँड ABD, हा या साईडला सुद्धा एक तयार होतो आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा, हे एक स्ट्रेट लाईन आहे CD आणि ह्या CDवरती काय दोन अँगल तयार होतात. म्हणजे एक अँगल ABC अँड ABD. तर हे दोनही अँगल जे आहेत हे एका स्ट्रेट लाईनवरती आहे, CDवरती. म्हणून असे जे अँगल्स आहेत हे दोन्ही पण अँगल, यांना काय म्हणतात, अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजेच एका रेषेवरती हे अँगल आहेत. म्हणून हे दोन अँगल जे असतात हे कसे असतात, यांची जी पेअर असते या दोघांची, या दोनही अँगलची, ही किती असते, सप्लिमेंटरी असते. म्हणजे या दोघांची ॲडिशन अँगल ABC प्लस अँगल ABD, या दोघांची ॲडिशन किती असते, 180. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल, अँगल ABC प्लस अँगल ABD, अँगल ABD इज इक्वल टू 180. ओके, तर आपल्याला या ठिकाणी हे सुद्धा दोन प्रॉपर्टी किंवा टाईप्स ऑफ अँगल या ठिकाणी आपल्याला हे लक्ष ठेवायचे. म्हणजे अगोदरच्या 3 प्रॉपर्टीज, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल अँड इंटिरियर अँगल, त्या 3 प्रॉपर्टीज आणि त्याबरोबर अपोजिट अँगल अँड अँगल्स इन लिनियर पेअर, ह्या दोन सुद्धा प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये आपल्याला हे प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करण्यासाठी आपल्याला हे आवश्यक आहे. लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 2.2. द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय सांगितले, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी आपल्याला MCQ हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्टमध्ये यामध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल्स आहेत. ओके, तर यामध्ये पहा, फर्स्ट एक्झाम्पल, इन द ॲडजॉइनिंग फिगर, शेजारी दिलेल्या आकृतीमध्ये काय सांगितलं आपल्याला, इफ लाईन M पॅरल लाईन N. म्हणजेच या ठिकाणी आपण डायग्राम काढलेला आहे. या डायग्राममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, या फिगरमध्ये लाईन M पॅरल लाईन N, ह्या दोन लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. नेक्स्ट,
and line P is a transversal, then find x. And here line P is a transversal. Okay, means या ठिकाणी काय सांगतील आपल्याला, म्हणजेच या ठिकाणी m आणि n ह्या पॅरल आहेत. मग पॅरल आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, प्रॉपर्टीज यूज करावं लागतील जे आपण अगोदर पाहिलेले आहे ते. ओके, म्हणजे प्रॉपर्टीज फॉर्म्ड बाय टू पॅरलाइज अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर यामध्ये आपल्याला प्रॉपर्टीज पाहावं लागतील आणि या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला फाइंड काय करायला सांगितले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे एक्सची किंमत काढायची. मग या ठिकाणी एक्स असो किंवा या ठिकाणचे एक्स असो, तर आपल्याला त्या एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. तर एक्सची व्हॅल्यू कशा प्रकारे फाइंड करता येईल, तर आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टीचा यूज करून पाहायचं आहे की हे जे 3x आहे आणि या ठिकाणचे एक्स आहेत, हे दोन कोणत्या टाईपचे अँगल पेअर कोणते होते का, करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल किंवा अल्टरनेट अँगल. मग यापैकी कोणतेही एक पेअर तयार होते का हे पाहायचं आपल्याला. तर या ठिकाणी 3x अँड x हे कोणते अँगल्स आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, आपण ॲन्सरमध्ये घेऊया. या ठिकाणी 3x अँड x आर इंटेरियर अँगल, आर इंटेरियर अँगल्स. ओके, देअरफॉर आपल्याला काय घेता येईल, इंटिरियर अँगलचे पेअर्स आपण कशा पाहिले तर पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, मीन्स सम ऑफ दीज टू अँगल्स आर 180. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. म्हणजेच काय, 3x प्लस x हे दोन्ही इंटिरियर अँगल्स आहेत आणि इंटिरियर अँगलच्या पेअर्स ह्या कशा असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजेच काय, त्या दोन अँगलची ॲडिशन किती असते, 180 इज इक्वल टू 180. या ठिकाणी रिझन काय देणार, इंटिरियर अँगल्स, इंटेरियर पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके, पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स मीन्स 3x प्लस x, तर या दोघांची आपल्याला ॲडिशन करता येईल. 3x प्लस x दॅट इज 4x. 4x इज इक्वल टू 180. या 4ला आपण या साईडला घेऊया. या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. x इज इक्वल टू, या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे x बरोबर हे 4, या ठिकाणी काय होईल डिव्हिजनमध्ये, म्हणजे 4ने डिवाइड करा. 4 वजा 4, 4 4 जा 16, या ठिकाणी 18 होते, त्यामधले आपण 16 डिवाइड झाले, म्हणजे राहिले काय 2 राहिले, म्हणजे 20 अँड 4 5 जा 20. देअरफॉर x इज इक्वल टू 45 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, then we have to choose correct alternative, means which number alternative, alternative number C. ओके, या ठिकाणी आपल्याला x इज इक्वल टू 45, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑल्टरनेटिव्ह कोणतं मिळालं, आपल्याला ऑल्टरनेटिव्ह नंबर C. ओके, या ठिकाणी आपल्याला A B C D असे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला C हे ऑप्शन किती मिळालेलं आहे, 45. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनमध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 45, मीन्स ऑप्शन नंबर C. यानंतर आपल्याला एक्झाम्पल नंबर सेकंड पाहायचं आहे. फ्रॉम क्वेश्चन नंबर फर्स्ट पहा, एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन इफ लाईन ए पॅरल लाईन बी. तर या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये काय सांगितलेलं आहे, लाईन ए पॅरल लाईन बी, मीन्स वी हॅव टू यूज प्रॉपर्टीज ऑफ दिस पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल अँड लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल. आणि या ठिकाणी लाईन यल ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, लाईन यल इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ line P and line B. Okay, but this line A and line B are parallel lines. Okay, next then find x, and now we have to find the value of x. Same फर्स्ट एक्झाम्पल. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल प्रमाणेच आहे. या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर पहा, या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहूया. या ठिकाणी ही 4x आणि 2x हे आपल्याला कोणत्या टाईपची पेअर वगैरे होते का हे आपण या ठिकाणी चेक करू सुरुवातीला. तर पहा, या ठिकाणी 4x हे ट्रान्सव्हर्सलच्या अबोव आहे आणि 2x हे बिलो आहे, म्हणजे या ठिकाणी क्रॉस साईन तयार होते, म्हणजे हे अल्टरनेट अँगल तयार होतात का हे आपण चेक करू. परंतु पहा, या ठिकाणी 4x जर पाहिले तर या ठिकाणी 4x हे पॅरल लाईनच्या इंटिरियर पार्टमध्ये आहे आणि हे जे 2x जर पाहिलं तर हे पॅरल लाईनच्या आउटर पार्टमध्ये आहे किंवा एक्सटिरियर पार्टमध्ये आहे. म्हटल्यानंतर आपल्याला हे अल्टरनेट अँगल घेता येणार नाहीत. आपण अल्टरनेट अँगलच्या पेअर केव्हा घेतो, एकतर इंटिरियर अल्टरनेट अँगल घेतो किंवा एक्सटिरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे हे पेअर होता या ठिकाणी होणार नाही. तर आपल्याला या ठिकाणी सपोज कन्सिडर करावं लागेल. या एक्झाम्पल सॉल्व करताना आपण या ठिकाणी सपोज काय कन्सिडर करणार आहोत पहा. या ठिकाणी सपोजमध्ये काय घेणार, अपोजिट अँगल ऑफ, सपोज अपोजिट अँगल ऑफ, अपोजिट अँगलची आपण सुरुवातीला प्रॅक्टिस सेट सुरुवात करताना पाहिलेलं आहे. अपोजिट अँगल ऑफ 2x इज यम. तर आपण काय करणार आहे, हा जो 2x आहे, हा 2x आहे, त्या 2xचा अपोजिट अँगल, ओके, अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोण म्हणतो, हा काय घेणार आहे, म्हणजे हा अपोजिट अँगल आहे 2xच्या अपोजिट, हा आपण काय घेतोय, यम घेतोय. ओके, तर आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे सपोज अपोजिट अँगल ऑफ 2x इज यम, आपण तो अँगल यम घेतलेला आहे. म्हणजेच अपोजिट अँगल्स कसे असतात, मग अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. देअरफॉर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल, देअरफॉर अँगल यम कॉन्ग्रंट या ठिकाणी काय आहे 2x. ओके, या ठिकाणी 2x आहे. म्हणजे या ठिकाणी काय घेणार, रिझन काय लिहिणार, व्हर्टिकली अपोजिट
अँगल्स वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे वर्टिकली अपोजिट अँगल्स जे असतात हे कशा प्रकारचे असतात, कॉन्ग्रंट असतात हे. तर या ठिकाणी हे दोन अपोजिट अँगल घेतले आणि हे अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. नंतर आपण चेक करूया सेकंड पेअरमध्ये कोणते चेक करूया, 4x आणि m. आता हे दोन कोणते टाईपचे अँगल होतात ते होतात का हे आपण चेक करूया. म्हणजे पहा 4x आणि m हे दोनही पॅरलाईनच्या इंटिरियर पार्टमध्ये आहेत अँड सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आणि ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, पहा हे इंटिरियर पार्टमध्ये आहेत आणि सेम साईडला आहेत, म्हणजे क्रॉस साईन तयार होत नाही. म्हणजे आपण कोणते सांगणार ते इंटिरियर अँगल्स आहेत. देअरफॉर आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, देअरफॉर नाव अँगल 4x and m आर इंटिरियर अँगल. हे कोणत्या टाईपचे अँगल्स आहेत, इंटिरियर अँगल्स. आता हे मी तुम्हाला सेंटेन्स लक्ष देण्यासाठी लिहितो आहे, हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. डिरेक्टली तुम्ही त्यांची पेअर इंटिरियर अँगल्स हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, ते तुम्ही डिरेक्टली घेऊ शकता. तर या ठिकाणी आपण अँगल 4x आणि m म्हटलं, म्हणजे या ठिकाणी 4x आणि m म्हणजे हे दोन अँगल इंटिरियर्स आहेत आणि पेअर्स ऑफ इंटिरियर्स अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे त्या दोघांची ॲडिशन काय असते, 180 असते. देअरफॉर या ठिकाणी काय घेणार, 4x प्लस या ठिकाणी अँगल m इज इक्वल टू दोघांची ॲडिशन 180. ओके. रिझन काय लिहिणार, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके. पेअर्स ऑफ या ठिकाणी पेअर्स ऑफ हा लिहायला पाहिजे होता. पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. यानंतर परंतु या ठिकाणी अँगल m ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. अँगल m ची व्हॅल्यू काय आहे, 2x म्हणजे m च्या ठिकाणी घेता येईल आपल्याला. देअरफॉर 4x प्लस एमच्या ठिकाणी काय ठेवणार, 2x, कारण दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत, 180. या ठिकाणी ते सुद्धा रिझन लिहू, अँगल m इज इक्वल टू 2x. तर आपण या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की दोन्ही इक्वल आहेत म्हणून. म्हणजेच या ठिकाणी दोघांची ॲडिशन करूया, 4x प्लस 2x दॅट इज 6x इज इक्वल टू 180. या 6ला इकडे घेऊन जावा, x इज इक्वल टू 180 बाय 6. 6 1 जा 6, 6 3 जा 18, 6 0 0. देअरफॉर x इज इक्वल टू 13 डिग्री. 30. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की या ठिकाणी कोणत्या आपल्याला ऑप्शन मिळेल. या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत, या ठिकाणी ABCD. तर यामध्ये आपलं D ऑप्शन जे आहे ते 30 डिग्री आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, 30 डिग्री. ओके. सिम्पल एक्झाम्पल आहेत. या ठिकाणी आपल्याला व्हर्टिकल अपोजिट अँगल हे कशा प्रकारे घेतले, कारण आपल्याला हे पेअर्स तयार होत नव्हते म्हणून आपण हे अपोजिट अँगल कन्सिडर केला एक आणि नंतर ते इंटिरियर अँगलची पेअर घेतली. आपल्याला या ठिकाणी आता लक्षात यायला पाहिजे की या एक्झाम्पल सॉल्व करताना अशा टाईपमध्ये की आपल्याला कोणत्या पेअर्स आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. आणि आपण जे सुरुवातीला पाहिले होते की 3 प्रॉपर्टीज, करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल, अल्टरनेट अँगल, याबरोबर आपल्याला 2 टाईप्स आणखी माहीत पाहिजे त्या अँगलचे. त्या म्हणजे कोणते, वर्टिकली अपोजिट अँगल कसे असतात आणि नंतर आणखी दुसरी प्रॉपर्टी एक की लिनियर अँगल्स इन लिनियर पेअर हे सुद्धा काय असतात, सप्लिमेंटरी असतात. तर ते सुद्धा आपल्याला प्रॉपर्टी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. लेट्स सी क्वेश्चन नंबर 2. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरल लाईन Q. आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे, फिगर दिली आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, लाईन P पॅरल लाईन Q. या ठिकाणी हे 2 लाईन पॅरल आहेत. नेक्स्ट, लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल. आणि या ठिकाणी लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल मीन्स हिअर 2 ट्रान्सव्हर्सल्स. ओके. नेक्स्ट, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल X अँड अँगल Y युजिंग द मेजर्स ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. आणि यामध्ये आपल्याला काय दिले, डायग्राममध्ये काही अँगलचे मेजर्स दिलेले आहेत. या ठिकाणी 40 डिग्री, या ठिकाणी 70 डिग्री. आणि यांचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अँगल X आणि अँगल Y या दोघांची व्हॅल्यू फाइंड करायची. तर या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी आपल्याला 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. पॅरल लाईन कोणत्या आहेत, या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, अँगल लाईन P पॅरल लाईन Q म्हणजे या 2 पॅरल आहेत आणि यात काय होणार आहे तर ट्रान्सव्हर्सल होणार आहेत. आणि पहा अँगल X जो आहे हा ट्रान्सव्हर्सल T वरती आहे आणि हा अँगल Y जो आहे हा ट्रान्सव्हर्सल S वरती आहे. म्हणजे या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण Xची व्हॅल्यू फाइंड करणार आहे त्यावेळेस आपल्याला ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यावं लागेल, पॅरल लाईन तर P आणि Q याच राहतील, परंतु ट्रान्सव्हर्सल आपण या ठिकाणी कोणती घेणार, ज्यावेळेस Xची व्हॅल्यू फाइंड करणार त्यावेळेस ट्रान्सव्हर्सल T घेणार आणि ज्यावेळेस आपल्याला Yची व्हॅल्यू फाइंड करायची त्यावेळेस आपण ट्रान्सव्हर्सल कोणती घेणार, S ही ट्रान्सव्हर्सल. म्हणजे 2 ट्रान्सव्हर्सल 2 वेळेस आपल्याला घ्यायचे आहेत, Xची व्हॅल्यू फाइंड करताना एक Yची व्हॅल्यू फाइंड करताना. तर ठीक आहे, आपण सुरुवातीला काय करूया, या ठिकाणी अपोजिट अँगल. आता हे जे एक्झाम्पल आहे अशा टाईपचं एक्झाम्पल आपल्याला वेगवेगळ्या पेअर घेऊन करता येईल. एकतर पहा अपोजिट अँगलनं सॉल्व करता येईल किंवा अँगल्स इन लिनियर पेअर अशा प्रकारे सुद्धा सॉल्व करता येईल. म्हणजे हे आपल्याला अशा टाईपच्या एक्झाम्पलला याला कंडिशन नाही की आपण याच पद्धतीने सॉल्व करावं म्हणून. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने हे सॉल्व करता येईल. मी या ठिकाणी एका पद्धतीने सॉल्व करतो आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला हा 40 डिग्री आपण सुरुवातीला X फाइंड करू. मग X फाइंड करायचं म्हटलं आपल्याला ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यावं लागेल तर T ही ट्रान्सव्हर्सल घ्यावं लागेल. म्हणजेच आपण काय म्हणूया, या ठिकाणी लाईन P सुरुवातीला घेऊया, लाईन P पॅरलल लाईन Q अँड ट्रान्सव्हर्सल कोणती घेणार, अँड T इज ट्रान्सव्हर्सल, अँड T इज ट्रान्सव्हर्सल.
तर या ठिकाणी आपण ही टी ही काय घेतलेली आहे, ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे. म्हणजे ही डायग्राम आपण आता थोड्या वेळ हा यस हा नाही असं समजून आपण फक्त टी हा ट्रान्सव्हर्सल आहे, एकच ट्रान्सव्हर्सल आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय, फक्त आपल्याला ही साईड आता पाहिजे नाही. तर या ठिकाणी पहा एक्स आणि 40 डिग्री हे कोणत्या टाईपचे पेअर्स वगैरे होतात की हे आपल्याला पाहायचं या ठिकाणी. तर या ठिकाणी पाहता येईल आपल्याला हे अँगल एक्स आणि हा 40 डिग्री यामध्ये कोणते पेअर होते का. तर पहा या ठिकाणी हा एक्सटेरियर आहे, हा सुद्धा एक्सटेरियर आहे, ह्या पॅरल लाईनच्या आउटसाईडला आहेत दोन्हीसुद्धा. म्हणजेच हे आपल्याला कोणते पेअर होणार नाही. परंतु हे जर क्रॉसमध्ये असते तर आपल्याला हे अल्टरनेट अँगल झाले असते. परंतु हे सेम साईडला आहेत आणि आउट ऑफ द पॅरल लाईन्स आहेत, म्हणजे पॅरल लाईनच्या आउटसाईडला आहेत. म्हणजे आता आपण काय करू, आपण एक तर दोन प्रकारे सॉल्व करता येईल. पहा एक्सच्या अपोजिट अँगल आपल्याला काहीतरी घेता येईल आणि ह्या 40च्या अपोजिट अँगल एक आपल्याला काहीतरी घेता येईल. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट घेता येतील आणि नंतर हे दोन अँगल मिळणारे आहेत, हे दोन कसे असतील, इंटिरियर अँगल होतील. ओके, किंवा आपण दुसऱ्या प्रकारे कशा प्रकारे सॉल्व करू शकतो की हा जो एक्स आहे ह्या एक्सच्या आपल्याला लिनियर पेअरमध्ये, एक्सच्या लिनियर पेअरमध्ये आपल्याला एक अँगल घेता येईल कोणता तरी, आणि हे दोन अँगल कसे होतील, अँगल्स आर लिनियर पेअर, म्हणजे पुन्हा हे सप्लिमेंटरी होणार. मग सप्लिमेंटरी असतील तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी 40ची व्हॅल्यू ठेवता येईल. म्हणजे दोन प्रकारे आपल्याला सॉल्व करता येईल. तर या ठिकाणी मी एकतर अपोजिट अँगल घेऊन करता येईल किंवा आपल्याला अँगल इन लिनियर पेअर अशा प्रकारे घेता येईल. तर मी या ठिकाणी अपोजिट अँगल घेऊन करतो. म्हणजे या ठिकाणी काय सपोज करू, आपण सपोज करूया, सपोज अपोजिट अँगल ऑफ एक्स, सपोज अपोजिट अँगल ऑफ opposite angle of x is a. आपण अपोजिट अँगल कोणाचा घेतोय, हा एक्सचा अँगल, एक्सच्या अपोजिट अँगल आपण काय घेतलेला आहे, ए घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, ए घेता येईल. म्हणजे या ठिकाणी काय, हे एक्स आणि ए हे दोन कसे होणार आहेत, कॉन्ग्रुएंट होणार आहेत. म्हणजेच आपण या ठिकाणी घेऊया अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल ए या ठिकाणी घेता येईल. नंतर तर आपण दोन सेंटेन्स एकाच वेळी लिहिले तरी चालतील किंवा सेपरेट लिहिले तरी सुद्धा चालेल. या ठिकाणी काय लिहिणार, पेअर्स ऑफ अपोजिट अँगल. ओके, पेअर्स ऑफ अपोजिट अँगल. आता हे रिझन आपण वरती लिहिलेलं आहे त्यामुळे नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. अपोजिट अँगल्स म्हणजे अपोजिट अँगल हे कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. नंतर आता या ज्याप्रमाणे आपण एक्स अपोजिट अँगल ए घेतला त्याचप्रकारे आपण काय करूया, हा 40चा अपोजिट अँगल बी कन्सिडर करू. म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणू, नाव अपोजिट अँगल ऑफ 40 डिग्री इज अँगल बी. तर आपण या ठिकाणी अँगल 40 डिग्री आहे त्याच्या अपोजिट अँगल आपण काय घेऊया, बी हा अँगल आपण घेतो आहे. म्हणजे या ठिकाणी अँगल बी घेणार आहेत आपण. ओके, या ठिकाणी ए घेतला, एक्सच्या अपोजिट ए आणि 40च्या अपोजिट बी घेतलेला आहे. ओके, तर या ठिकाणी म्हणजेच पुन्हा अँगल 40 डिग्री आणि अँगल बी हे दोन्ही पण कसे होतील, कॉन्ग्रुएंट होणार आहेत. कशामुळे, तर हे काय आहेत, पुन्हा अपोजिट अँगल्स. ओके, अपोजिट अँगल्स हे कसे असतात, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता हे आपण अगोदर सेंटेन्स लिहिलेले, हे रिझन लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल, कारण आपण या ठिकाणी अगोदर सेंटेन्स घेतलेला आहे. तर पहा या ठिकाणी हे दोन आपण कंडिशन सपोज करून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी पाहायचं आपण ए आणि बी हे दोन कोणत्या टाईपचे अँगल होत आहेत. पहा दोन्ही हे लाईनच्या इंटिरियर पार्टमध्ये आहेत आणि पॅरल लाईनच्या ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला आहेत. म्हणजेच अँगल ए आणि अँगल बी हे दोन इंटिरियर अँगल होतील आणि इंटिरियर अँगल हे कसे असतात, सप्लिमेंटरी. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल, हे दोन अँगल इंटिरियर आहेत, मीन्स अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू आपण काय घेता येईल, दोघांची ॲडिशन 180. म्हणजे रिझन काय घेता येईल, इंटिरियर अँगल्स हे कसे असतात, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच दोघांची ॲडिशन 180. ओके, सप्लिमेंटरी. तर या ठिकाणी आपण रिझन घेतलेलं आहे. परंतु ए आणि बी यांची आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. ए म्हणजेच काय, पहा अँगल ए म्हणजेच कोणाची व्हॅल्यू, अँगल एक्स आहे. तर आपण या ठिकाणी आपण एक्स ठेवूया. अँगल बी म्हणजेच काय, 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. तर या ठिकाणी आपण 40ला या साईडला घेऊ. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 40 या साईडला घ्या, 180 मायनस 40 काय मिळेल, पहा 180 मायनस 40 दॅट इज अँगल एक्स इज इक्वल टू 140. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ अँगल एक्स. तर या ठिकाणी आपल्याला अँगल एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे 140. ओके, कशा प्रकारे मिळवली पहा, या ठिकाणी सुरुवातीला अपोजिट अँगल कन्सिडर केले आपण. एक्स अपोजिट अँगल ए घेतला, 40चा अपोजिट अँगल बी घेतला आणि हे ए आणि बी कोणत्या टाईपचे अँगल होतील, इंटिरियर अँगल होतील आणि इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी. तर या प्रकारे आपण हे दोन सप्लिमेंटरी दाखवले, त्यांच्या व्हॅल्यू ठेवल्या आणि या ठिकाणी एक्स काय मिळालं आपल्याला 140. यानंतर आपल्याला वाय फाईंड करायचं आहे. सेम ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत त्या प्रकारचं आपल्याला हे कंडिशन घ्यायची. या ठिकाणी आपण ट्रान्सव्हर्सल टी घेतली होती. आता या ठिकाणी आपल्याला ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यावं लागेल, यस घ्यावं लागेल. कारण हा जो वाय आहे हा कोणत्या अँगलवरती आहे, लाईनवरती आहे, म्हणजे कोणत्या ट्रान्सव्हर्सलवरती आहे, तर यस या ट्रान्सव्हर्सलवरती आहे. म्हणून या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊया लाईन पी
पॅरलल, या ठिकाणी पॅरलचा सिम्बॉल द्यायचा आपल्याला, पॅरलल लाईन क्यू अँड यस इज ट्रान्सवर्सल, आणि यस ही काय आहे त्याची ट्रान्सवर्सल आहे. ओके, देअरफोर मग आपण काय घेणार या ठिकाणी, आता या ठिकाणी आपल्याला आता ही ट्रान्सवर्सल घ्यायची नाही, आता आपल्याला या भागाकडे लक्ष द्यायचं नाही, आता फक्त आपण हा भाग घेणार आहोत. म्हणजे पहा या ठिकाणी वाय आणि हे 70 कोणत्या टाईपचे अँगल होतात का ते चेक करा. पहा या ठिकाणी वाय आणि 70 हे क्रॉस साईन होते, म्हणजे अल्टरनेटिव्ह होतात का ते चेक करू आपण. तर हा वाय हा इंटिरियर पार्टमध्ये आहे पॅरल लाईनच्या, आणि हा 70 हा आउटसाईडला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अल्टरेट अँगल ते होणार नाहीत, कारण अल्टरेट अँगल हे कोणते असतात, एक तर इंटिरियर असतात किंवा एक्सटेरियर असतात. तर या ठिकाणी एक इंटिरियर आहे एक एक्सटेरियर आहे, म्हणजे हे पेअर होणार नाही. तर आपण काय करूया, सपोज कन्सिडर करू या ठिकाणी सुद्धा, सपोज अपोजिट अँगल घेऊ, सपोज अपोजिट अँगल ऑफ 70 डिग्री, अपोजिट अँगल ऑफ 70 डिग्री ओके इज डी कन्सिडर करू. आपण अपोजिट अँगल काय घेतो आहे, डी 70चा अँगल डी कन्सिडर करू. म्हणजेच या ठिकाणी 70च्या अपोजिट कोण आहे या ठिकाणी, म्हणजे 70च्या अपोजिट जो अँगल मिळणार आहे आपल्याला तो आपण काय घेणार आहे, तर अँगल डी हा घेणार आहे. म्हणजे अँगल डी आणि अँगल 70 मेजर हे दोन्ही कसे असणार आहेत, तर कॉन्ग्रंट असणार आहेत. कारण रिझन काय येईल, अपोजिट अँगल कसे असतात, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट. हे रिझन लिहिलं तरी चालेल या ठिकाणी, कारण आपण वरती दिलेले आहे अपोजिट अँगल्स हे कसे असतात, अँगल्स आर कॉन्ग्रंट. तर या ठिकाणी हे दोन कॉन्ग्रंट होणार आहेत. नंतर या ठिकाणी पहा आता वाय आणि अँगल डी हे कोणत्या टाईपचे अँगल होणार आहेत. आता ज्याप्रमाणे आपण ए आणि बी पाहिले होते त्याचप्रकारे वाय आणि डी सुद्धा आहेत. देअरफॉर अँगल वाय प्लस अँगल डी हे दोन्ही कोणत्या टाईपचे होतील, सप्लिमेंटरी अँगल होतील. ओके, म्हणजे इंटिरियर अँगल्स होतील. ओके, पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल. म्हणजे या ठिकाणी रिझन काय येईल, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे इंटिरियर अँगल्स आहेत आणि आपण प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला इंटिरियर अँगलची, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे दोघांची या ठिकाणी दोघांची ॲडिशन ही काय मिळणार आहे आपल्याला, सप्लिमेंटरी. दोघांची ॲडिशन 180 मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अँगल वाय काढायचा आहे, आपल्याला अँगल डी माहीत आहे, अँगल डीचं मेजर किती आहे 70, कारण हे दोन अपोजिट आहेत म्हणजे सेम मेजर असणार आहेत. म्हणजेच अँगल वाय प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180. ह्या 70ला इकडे शिफ्ट करा, अँगल वाय इज इक्वल टू 180 मायनस 70 डिग्री. म्हणजेच काय मिळाले, देअरफॉर अँगल वाय इज इक्वल टू 180 मायनस 70 110. तर अशा प्रकारे आपल्याला अँगल वाय या ठिकाणी किती मिळेल, 110. तर पहा आपल्या स्टेप्स थोड्याशा आपण वाढवतो आहे आणि डिटेल्समध्ये घेतो आहे, त्यामुळे एक्झाम्पल काय होईल, थोडंसं मोठं वाटेल परंतु हे लक्षात येईल आणि सिम्पल आहेत. आता या ठिकाणी आपण अँगल एक्स आणि अँगल वाय हा या ठिकाणी आपण फाइंड केलेलं. तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी झालेला आहे. नाव सी द क्वेश्चन नंबर 3. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरल लाईन क्यू. In adjoining figure means in this figure line P parallel line Q and line L parallel line M, means these two lines L and M are parallel and also these two lines P and Q are also parallel. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, हे लाईन L आणि M पॅरल आहेत आणि P आणि Q सुद्धा पॅरल आहेत. नंतर फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. आणि यावरून आपल्याला फाइंड काय करायचे आहेत, तर या ठिकाणी अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी या तीनही अँगलचे आपल्याला या ठिकाणी मेजर फाइंड करायचे आहेत. यूजिंग द मेजर्स ऑफ गिवन अँगल्स जस्टिफाय युअर आन्सर. आणि या ठिकाणी काही आपल्याला एक अँगलचं मेजर दिलेलं आहे, यावरून आपल्याला रिमेनिंग अँगल्स 3 अँगल्स फाइंड करायचे आहेत. अँड जस्टिफाय युअर आन्सर म्हटले म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, त्यांचे रिझनसुद्धा या ठिकाणी घ्यायचे आहेत की या ठिकाणी हे का आहेत म्हणून. तर या ठिकाणी पहा आता आपल्याला या ठिकाणी ट्रान्सवर्सल कोणते घेणार या एक्झाम्पलमध्ये, तर आपण या ठिकाणी आपण पी आणि क्यू ह्या दोन आपण पॅरल लाईन घेतलेल्या आहेत. तर ट्रान्सवर्सल कोणते घेणार, आपल्याला या ठिकाणी ट्रान्सवर्सल दिलेले नाहीत. पी आणि क्यू पॅरल आहेत आणि लाईन एल आणि एम सुद्धा काय आहेत, पॅरल आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ट्रान्सवर्सल घेताना आपल्याला ट्रान्सवर्सल कोणती घेणार, तर पहा ज्यावेळेस आपण पी आणि क्यू पॅरल लाईन घेणार आहोत त्यावेळेस आपण एल ही ट्रान्सवर्सल घेऊ शकतो किंवा एम ही सुद्धा काय घेऊ शकतो, ट्रान्सवर्सल घेऊ शकतो. पण केव्हा, ज्यावेळेस आपण ह्या दोन काय असतील, पॅरल असतील त्यावेळेस. किंवा जर आपण एल आणि एम ह्या जर दोन पॅरल घेतल्या तर त्यावेळेस आपल्याला पी आणि क्यू ह्या काय घेता येतील, ट्रान्सवर्सल घेता येईल. म्हणजे आपण जर ह्या दोन पॅरल लाईन घेतल्या तर ह्या दोन होतील ट्रान्सवर्सल, आणि जर ह्या दोन पॅरल लाईन घेतल्या तर एल आणि एम ह्या दोन लाईन काय होतील, ट्रान्सवर्सल होतील. तर त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. तर आपण पहा आता या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड करताना आता आपण पहा या ठिकाणी जर ह्या दोन पॅरल घेतल्या तर आपल्याला पी काय घेता येईल, ट्रान्सवर्सल घेता येईल. म्हणजे या ठिकाणचा 80 डिग्री आणि या ठिकाणचा सी अँगल हे पहा बरं कोणत्या टाईपमध्ये होतात, हे क्रॉस अँगल होतात. पहा एक ट्रान्सवर्सलच्या राईट साईडला आहे, एक लेफ्ट साईडला आहे आणि एक एक्सटिरियर पार्टमध्ये आहे पॅरल लाईनच्या, म्हणजे इंटिरियर पार्टमध्ये नाहीत, एक्सटिरियर आहेत. म्हणजेच काय झाले, हे
एक्सटिरियर अल्टरनेट अँगल होतील हे दोन्ही. ओके, आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सीचं अँगल मेजर मिळेल. त्याचप्रमाणे अँगल सी आणि अँगल बी जर आपण हे केव्हा मिळतील, जर आपण पी आणि क्यू पॅरल घेतली आणि एम काय घेतली ट्रान्सव्हर्सल, तर त्यावेळेस आपल्याला सी आणि अँगल बी हे दोन कोणत्या टाईपचे अँगल मिळतील आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल. कारण पहा हे पॅरल लाईनच्या एका साईडला आहेत म्हणजे सेम साईडला आणि ट्रान्सव्हर्सलच्या बिलो आहेत. ओके, तर या ठिकाणी हे दोन करस्पॉन्डिंग अँगल होतील. म्हणजे आपल्याला अँगल ज्याप्रमाणे अँगल सीचं मेजर असेल त्याचप्रमाणे अँगल बीचं सुद्धा मेजर असेल. नंतर आपल्याला एचं मेजर फाईंड करायचं आहे. तर एचं मेजर कशा प्रकारे फाईंड करता येईल, तर हा पी आणि क्यू ह्या दोन पॅरल घेता येईल आणि एल काय घेता येईल ट्रान्सव्हर्सल. म्हणजे 80 डिग्री आणि ए हे दोन काय होतील इंटिरियर अँगल होतील आणि इंटिरियर अँगल्स हे कसे असतात सप्लिमेंटरी असतात. तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे सुद्धा हे तिन्ही व्हॅल्यू फाईंड करता येईल. किंवा आपण दुसऱ्या प्रॉपर्टी आपण ज्या त्या 5 प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत त्यांचा यूज करून आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा आपल्याला हे सॉल्व करता येईल. तर सुरुवातीला आपण काय घेऊया, या ठिकाणी ह्या दोन पॅरल लाईन घेऊया पी अँड क्यू आणि एल काय घेऊ त्यांची ट्रान्सव्हर्सल. तर आपण सुरुवातीला सपोज म्हणूया या ठिकाणी, म्हणजे हे आपल्याला घ्यायचे आहे. सपोज काय म्हणणार, लाईन पी पॅरल लाईन क्यू. तर या ठिकाणी हे दोन आपण पॅरल घेतलेले आहेत. अँड आणखी आपण ट्रान्सव्हर्सल कोणती घेणार आहोत, अँड लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी आपण यल ही काय घेतो आहे ट्रान्सव्हर्सल घेतो आहे. देअरफॉर या ठिकाणी काय घेता येईल, देअरफॉर मग असे जर असेल तर या ठिकाणी आपल्याला अशी डायग्राम मिळेल. हे म्हणजे 80 डिग्री आणि ए हे दोन कोणत्या टाईपचे अँगल होतील. या ठिकाणी मी थोडीशी रफ डायग्राम काढतो. या ठिकाणी अशा प्रकारची डायग्राम मिळेल आपल्याला. हा 80 डिग्री, या ठिकाणी हा ए अँगल आहे, ही यल पी आणि क्यू. तर अशा टाईपची डायग्राम मिळेल. म्हणजे 80 डिग्री आणि ए हे कोणत्या टाईपचे अँगल झाले, तर हे इंटिरियर अँगल होते. देअरफॉर आपण काय सांगू, या ठिकाणी अँगल ए अँड 80 डिग्री आर इंटेरियर अँगल्स. हे दोन कसे आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स. मग इंटेरियर अँगल कसे असतात, इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. देअरफॉर अँगल ए प्लस 80 डिग्री इज इक्वल टू 180. म्हणजे दोघांचे ॲडिशन किती असते 180. आणि इथे या ठिकाणी काय लिहिणार, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, अँगल्स सप्लिमेंटरी. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी रिझनही घेता येईल. म्हणजेच या ठिकाणी एची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करता येईल. ह्या 80ला राईट साईडला शिफ्ट करा. अँगल ए इज इक्वल टू 80 या साईडला घ्या, 180 मायनस 80 डिग्री. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 80 मायनस 180 मायनस 80 दॅट इज 100. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अँगल ए. तर या ठिकाणी आपल्याला अँगल एची व्हॅल्यू मिळाली आहे. नाव व्हॅल्यू ऑफ अँगल सी. ओके, तर या ठिकाणी 80 डिग्री आणि सी हे काय होणार आहेत आपल्याला अल्टरनेट अँगल होणार आहेत. परंतु या ठिकाणी पॅरल लाईन कोणते घेणार आहोत आपण, यल आणि एम पॅरल आणि पी काय घेणार आहोत ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊ नाव म्हणूया. म्हणजे आपण आता काय घेणार आहोत, लाईन यल पॅरल लाईन एम. या ठिकाणी ही पॅरल घेणार आहोत आणि ट्रान्सव्हर्सल कोणी घेणार, अँड लाईन पी इज ट्रान्सव्हर्सल. ही काय घेणार आहोत आपण ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत. म्हणजे डायग्राम आपल्याला कशा प्रकारे मिळेल पहा. या ठिकाणी मी रफ डायग्राम काढतो. या ठिकाणी हे यल, या ठिकाणी एम आणि या ठिकाणी अँगल कोणता आहे, या ठिकाणी पी दिस 80 डिग्री आणि या ठिकाणी काय आहे सी. म्हणजे हा 80 पहा, 80 या साईडला आहे, सी या साईडला आहे. म्हणजे हे दोन कोणते होतात, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल होतात. ओके, म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, अँगल सी अँड 80 डिग्री आर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. मग अल्टरनेट अँगल कसे असतात, ओके, अल्टरनेट अँगल एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर आपण काय घेणार या ठिकाणी, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल. या ठिकाणी काय अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल काय म्हणता येईल या ठिकाणी 80 डिग्री. देअरफॉर या ठिकाणी अँगल सीचं मेजर किती आलेलं आहे 80 डिग्री. आणि 80 डिग्री का, तर या ठिकाणी रिझन घेता येईल आपल्याला. रिझन काय घेता येईल आपल्याला, अल्टरनेट अँगल हे कसे असतात, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. या ठिकाणी आपल्याला हे रिझनसुद्धा घेता येईल. ओके, की एक्सटेरियर अँगल हे कसे असतात, अल्टरनेट अँगल हे कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल सीचं मेजर किती आलेलं आहे 80 डिग्री. नाव आता या ठिकाणी लास्ट स्टेप पाहायची आहे. नाव आता काय घेणार, आता बी अँगल राहिलेला आहे पहा. आता बी हा या ठिकाणी पहा, सी आणि बी हे एका ट्रान्सव्हर्सलवरती येतील, परंतु पॅरल लाईन कोणती घेणार, पी आणि क्यू. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, लाईन पी पॅरल लाईन क्यू अँड या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल कोणती घेणार, अँड लाईन एम इज ट्रान्सव्हर्सल. तर आपण या ठिकाणी लाईन एम ही काय घेतो आहे ट्रान्सव्हर्सल घेतो आहे. म्हणजे आता या ठिकाणी पहा, अँगल सी आणि अँगल बी हे कोणत्या टाईपचे अँगल होता येतं. ओके, म्हणजे या ठिकाणी घेता येईल आपल्याला अँगल सी अँड अँगल बी आर
करस्पॉन्डिंग अँगल. हे दोन कोणते अँगल होत आहेत? करस्पॉन्डिंग अँगल होत आहेत. हे तुम्हाला मी सुरुवातीला सेंटेन्स देतो हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला हे अंडरस्टँडिंगसाठी आहे की हे सेंटेन्स या ठिकाणचं सेंटेन्स, नंतर या ठिकाणी दिलेले आहे ते, आणि या ठिकाणचं सेंटेन्स. हे आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी आहे की आपल्याला हे कोणत्या टाईपचे अँगल तयार होतात ते. एकदा लक्षात आल्यानंतर पुन्हा हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स कशा असतात? मग पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. देअरफॉर अँगल सी कॉन्ग्रंट अँगल बी. रिझन काय येईल या ठिकाणी? करस्पॉन्डिंग अँगल्स हे कसे असतात? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. तर करस्पॉन्डिंग अँगल हे कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच या ठिकाणी अँगल सी माहिती आहे आपल्याला. अँगल सीची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेली आहे 80 डिग्री. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. म्हणजे या ठिकाणी अँगल बीचं सुद्धा मेजर काय मिळालं? या ठिकाणी 80 डिग्री. या ठिकाणी रिझन लिहूया आपण. अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. ओके. तर या ठिकाणी आपल्याला अँगल ए बी सी या तीनही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 हा या ठिकाणी सॉल्व्ह करतात. नाव सी क्वेश्चन नंबर 4. लेट्स सी. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरल लाईन बी. तर या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिली आहे आणि यामध्ये लाईन ए पॅरल लाईन बी. तर या दोन लाईन काय आहेत? पॅरल आहेत. अँड लाईन एल इज देअर ट्रान्सवर्सल. आणि या ठिकाणी एल ही काय आहे? त्यांची ट्रान्सवर्सल आहे. देन फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स, अँगल वाय अँड अँगल झेड. तर या ठिकाणी आपल्याला या तीनही अँगलची मेजर फाइंड करायचे आहेत युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आणि या ठिकाणी आपल्याला दिलेली माहिती म्हटली म्हणजे माहितीमध्ये काय दिली आपल्याला? एल ही ट्रान्सवर्सल आहे, ए बी, लाईन ए अँड लाईन बी, अँड अँगल वन अँगल इज गिवन दॅट इज 105 डिग्री. तर यावर आपल्याला काय करायचे? अँगल एक्स वाय झेड हे आपल्याला मेजर फाइंड करायचे आहेत. सिम्पल एक्झाम्पल आहे. हा स्टार क्वेश्चन आहे परंतु सिम्पल आहे. पहा, तर या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करूया? हे दोन आपण पॅरल आहेत. या ठिकाणी सुरुवातीला घेऊया लाईन ए पॅरल लाईन बी. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊया या ठिकाणी लाईन ए पॅरल लाईन बी अँड लाईन यल इज ट्रान्सवर्सल. अँड लाईन यल इज ट्रान्सवर्सल. या ठिकाणी ही ट्रान्सवर्सल आहे. तर आपल्याला या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे दोन पॅरल आहेत आणि या ठिकाणी हे 105 आणि हे एक्स हे दोन कोणत्या टाईपचे अँगल होत आहेत? तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल होत आहेत. पहा, दोनही ह्या पॅरल लाईनच्या लेफ्ट साईडला आहेत आणि ट्रान्सवर्सलच्या वरती आहेत. दोन्ही लेफ्ट साईडला आहेत पॅरल लाईनच्या आणि ट्रान्सवर्सलच्या वरती आहेत. म्हणजे हे दोन कोणत्या टाईपचे अँगल होत आहेत? करस्पॉन्डिंग अँगल होत आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल हे कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. म्हणजे 105 डिग्री आणि एक्स हे दोन काय होणार आहेत? करस्पॉन्डिंग अँगल होणार आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल? देअरफॉर अँगल एक्स कॉन्ग्रंट 105 डिग्री. हे एक्स आणि 105 हे दोन काय असणार आहेत? कॉन्ग्रंट असणार आहेत. आणि यासाठी रिझन काय येईल? या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग अँगल्स हे कशा प्रकारचे असतात? कॉन्ग्रंट असतात. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी रिझन घेता येईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अँगल एक्स मेजर माहीत झाले 105 डिग्री. या ठिकाणी हे 105 डिग्री. नाव अँगल वाय. आता अँगल एक्स आणि अँगल वाय हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत? अँगल एक्स आणि अँगल वाय हे अपोजिट अँगल तयार होत आहेत. मग पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणूया? नाव म्हणूया. म्हणजेच अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय. तर यासाठी रिझन काय येईल? व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. आणि हे अपोजिट अँगल्स कसे असतात? हे कॉन्ग्रंट असतात. तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागणार? प्रत्येकासाठी रिझन घ्यावं लागणार आहेत. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय. परंतु अँगल एक्सची मेजर माहिती आहे आपल्याला 105 डिग्री. देअरफॉर म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला म्हणूया आपण बट अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. देअरफॉर अँगल वाय, मग अँगल दोन्ही इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत म्हटल्यानंतर अँगल वायचं सुद्धा मेजर काय असणार आहे? 105 डिग्री. तर या ठिकाणी आपल्याला अँगल वायसुद्धा मिळालेला आहे. नाव लास्ट. आता लास्ट कोणतं राहिलेलं आहे आपल्याला? अँगल झेड. तर आपल्याला या ठिकाणी पहा अँगल वाय आणि अँगल झेड हे आपल्याला घेता येत नाहीत किंवा झेड आणि एक्स हा सुद्धा घेता येणार नाही. कारण हे इंटिरियरमध्ये आहे, हा एक्सटिरियरमध्ये आहे. आणि हे दोन्ही जर पाहिले तर एक्सटिरियरमध्ये आहेत परंतु हे अल्टरनेट होत नाहीत कारण ट्रान्सवर्सलच्या सेम साईडला आहेत. तर आपण काय करूया? हा झेड आणि 105 हे पहा बरं कोणत्या टाईपचे अँगल होत आहेत? हे दोन्ही पण जर आपण असे दोन्हीही पाहिले तर हे दोन्ही पहा, एक ही स्ट्रेट लाईन आहे आणि ह्या स्ट्रेट लाईनवरतीच हे दोन्ही पण अँगल आहेत. म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो? अँगल्स इन लिनियर पेअर. आणि अँगल्स इन लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी. देअरफॉर आपण या ठिकाणी काय म्हणूया? नाव म्हणूया. म्हणजे आता कोणते घेतो आपण अँगल झेड प्लस 105. अँगल झेड प्लस 105
5 डिग्री इज इक्वल टू 180. तर यासाठी रिझन काय लिहिणार आपण, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी. जे लिनियर पेअर्समध्ये अँगल असतात हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे रिझनही घेता येईल. देअरफॉर अँगल झेड इज इक्वल टू हे 180 ॲज इट इज, 105 आपण या साईडला शिफ्ट करू 105. देअरफॉर अँगल झेडचं मेजर काय मिळणार आहे आपल्याला, इज इक्वल टू 75. तर हे अशा प्रकारे आपल्याला अँगल एक्स, अँगल वाय आणि अँगल झेड 180 - 105 दॅट इज 75. तर अँगल झेडसुद्धा आपल्याला मिळणार आहे 75 डिग्री. सिम्पल एक्झाम्पल आहे, यामध्ये आपल्याला काहीसुद्धा अवघड नाही, फक्त या ठिकाणी स्टार क्वेश्चन दिलेला आहे, परंतु हा डिफिकल्ट बिलकुल नाही या ठिकाणी. तर अशा नाव लेट सी द क्वेश्चन नंबर 5. इन द ॲडजॉइनिंग फिगर मीन्स शेजारील आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, लाईन पी पॅरल लाईन यल पॅरल लाईन क्यू. तर ह्या पी, लाईन यल अँड लाईन क्यू ह्या तीनही लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, पुढे काय विचारले, फाइंड द एक्स. तर यावर आपल्याला फाइंड हा एक्स फाइंड करायचा आहे विथ द हेल्प ऑफ मेजर्स गिवन इन द फिगर. तर या ठिकाणी आपल्याला या फिगरमध्ये आपल्याला जे काही मेजर दिले आहेत या मेजर्सवर आपल्याला काय फाइंड करायचे, एक्स फाइंड करायचे आहे. तर अगोदर या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी पी आणि यल ह्या दोन लाईन पॅरल घेऊया. म्हणजे या ठिकाणी जर आपण ह्या दोन पॅरल घेतल्या तर आपल्याला या ठिकाणी जी दिलेली आहे ही लाईन काय होणार आहे, या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल होणार आहे. नंतर जर आपण या दोन लाईन म्हणजे यल आणि क्यू ही जर आपण पॅरल घेतली तर आपल्याला या ठिकाणी ही लाईन काय मिळणार आहे, या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल मिळणार आहे. परंतु आपल्याला हा अँगल एक्स फाइंड करायचा आहे आणि अँगल एक्स हा हाफ पार्ट वरती आहे, म्हणजे ह्या दोन पॅरल लाईनच्या मध्ये आहे, आणि हाफ पार्ट लाईन यल आणि लाईन क्यू या दोन लाईन पॅरलच्या मध्ये आहे. म्हणजे आपल्याला अँगल एक्स हा फाइंड करताना दोन पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे हा अँगल एक्स. तर आपल्याला या ठिकाणी वरती जो अँगल आहे ह्या दोन पॅरल लाईनच्या मध्ये म्हणजे लाईन पी आणि लाईन यल यामध्ये हा जो पार्ट आहे त्यासाठी आपल्याला एक काहीतरी घ्यावं लागेल दुसरा अँगल, आणि जो लाईन यल आणि लाईन क्यू मध्ये हा जो पार्ट आहे त्यासाठी आपल्याला एक दुसरा अँगल घ्यावा लागेल. म्हणजे आपण सपोज कन्सिडर करूया. ओके, सपोजमध्ये काय घेऊ आपण, या ठिकाणी एक्स इज इक्वल टू हा एक जो अँगल आहे या ठिकाणी हा अँगल आपण काय घेऊ, एक हा वरतीच्या भागात आहे तो अँगल ए घेऊया. ओके, आणि हा जो या ठिकाणी आहे हा अँगल काय घेऊ आपण, बी घेऊ. म्हणजे हा हाफ पार्ट ए आणि हा बिलो हाफ पार्ट बी. ओके, अँगल बी. म्हणजेच आपण या ठिकाणी सुरुवातीला सपोज करूया. या ठिकाणी सपोजमध्ये काय घेणार, सपोज अँगल एक्स, आपल्याला अँगल एक्स फाइंड करायचा आहे. अँगल एक्स इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया आपण. ओके, आपण काय सांगितलं या ठिकाणी, अँगल एक्स म्हणजेच काय आहे, अँगल ए प्लस अँगल बी आहे, या दोघांची ॲडिशन आहे. कारण या ठिकाणी आपण दोन सेपरेट काय घेतले, कारण हा हाफ पार्ट वरती आहे आणि हाफ पार्ट बिलो आहे किंवा खाली आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे दोन अँगल फाइंड करावं लागतील. तर आपण सुरुवातीला काय घेऊया, सपोज पी पॅरल यल घेऊया. ओके, लाईन पी पॅरल लाईन यल घेऊ. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणूया नाव लाईन पी पॅरल लाईन यल. तर आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, ह्या दोनही लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. मग या जर दोन लाईन पॅरल असतील तर आपल्याला ही काय घेता येईल, त्यांची ट्रान्सव्हर्सल. मग जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर या ठिकाणी 40 डिग्री आहे. पहा, ट्रान्सव्हर्सलच्या या साईडला 40 डिग्री आहे, या साईडला अँगल ए घेतलेला होता आपण या ठिकाणी. ओके, या ठिकाणी अँगल ए घेतला होता, म्हणजे 40 डिग्री आणि ए हे कोणत्या टाईपचे अँगल होत आहेत, पहा पॅरल लाईनच्या मध्ये आहेत म्हणजे इंटिरियर अँगल झाले, परंतु एक ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला आहे, एक राईट साईडला आहे, म्हणजे क्रॉस साईन तयार होते. पहा या ठिकाणी क्रॉस साईन तयार जर होत असेल तर ते कोणते अँगल असतात, अल्टरनेट अँगल असतात. म्हणजेच हे पॅरल लाईनचे इंटिरियर आहेत, म्हणजे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. मग इंटिरियर अल्टरनेट अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल 40 डिग्री. ओके, हे दोन्ही कॉन्ग्रंट असतील. या ठिकाणी काय सांगणार आपण, हे दोन कसे आहेत या ठिकाणी सांगता येईल आपल्याला, इंटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. तर अशा प्रकारे आपल्याला हे रिझनही घेता येईल. म्हणजेच या ठिकाणी अँगल ए हा किती मिळाला, 40 डिग्री. नाव नेक्स्ट, आता या ठिकाणी आपण पुढील दोन पॅरल घेऊ. आपल्याला अँगल एचं मेजर माहीत झालं किंवा आपण या ठिकाणी अँगल ए इज इक्वल टू काय मिळाले, म्हणजेच 40 डिग्री. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड देऊ. हे कॉन्ग्रंट काढून इज इक्वल टू घेतले. नाव आता आपण पुढे काय घेणार आहोत, लाईन यल आणि क्यू पॅरल घेऊ. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं होतं की तीनही पॅरल आहेत, म्हणजे ह्या दोन पॅरल असतील, ह्या दोनसुद्धा पॅरल असतील. देअरफॉर नाव काय म्हणूया, नाव लाईन यल पॅरल लाईन क्यू. तर आता याबरोबर आपण कोणती पॅरल घेतो आहे, क्यू ही पॅरल घेतो आहे. तर या ठिकाणी अँगल बी
आणि अँगल 30 डिग्री हे काय मिळणार आहेत आपल्याला? पहा या ठिकाणी आता हे दोन पॅरल घेऊ आणि ही काय घेऊ त्यांची ट्रान्सव्हर्सल, म्हणजे या ठिकाणी बी आहे ह्या पार्टमध्ये वरती आणि या ठिकाणी कोण आहे 30 डिग्री, म्हणजे बी आणि 30 हे कोणत्या टाईपचे अँगल होणार आहे त्या ठिकाणी? सेम इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. आणि पुन्हा ते इंटिरियर अल्टरनेट अँगल काय मिळणार? कॉन्ग्रंट. कारण पहा या ठिकाणी हे दोन पॅरल लाईनच्या इंटिरियर पार्टमध्ये आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला आहे, एक लेफ्ट साईडला आहे, त्या ठिकाणी क्रॉस साईन तयार होतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? देअरफॉर अँगल बी कॉन्ग्रंट अँगल 30 डिग्री. ओके. रिझन सेम रिझन इंटिरियर अल्टरनेट अँगल. इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आर या ठिकाणी घेता येईल अँगल्स आर कॉन्ग्रंट. तर या ठिकाणी हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट घेता येतील. म्हणजेच या ठिकाणी देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला? 30 डिग्री. इक्वेशन नंबर 3 या ठिकाणी सेकंड झालेलं होतं, या ठिकाणी फर्स्ट. तर आपल्याला अँगल ए आणि अँगल बी माहीत झाले, म्हणजे आपण अँगल एक्स इज इक्वल टू अँगल ए प्लस बी आहे. म्हणजे आपण काय करूया? पुट म्हणूया. पुट इक्वेशन, हे इक्वेशन आहेत, इक्वेशन 2 and 3. ओके. इन इक्वेशन फर्स्ट आपल्याला इक्वेशन 2 आणि 3 हे जे व्हॅल्यू आहेत हे कुठे ठेवायचे आहेत? इक्वेशन 1मध्ये ठेवायचे आहेत. म्हणजेच आपल्याला काय मिळेल या ठिकाणी घेऊया. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ अँगल ए दॅट इज 40 डिग्री अँड व्हॅल्यू ऑफ अँगल बी दॅट इज 30 डिग्री. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला अँगल एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी फाईंड करता येईल. सिम्पल एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपण हे एक आपण स्टेप 3 वाढवली. या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 2 दिलं, या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 दिले तरी सुद्धा चालेल आणि या ठिकाणी आपल्याला डिरेक्टली एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी कन्सिडर करता येईल. पहा या ठिकाणी एक्सचे दोन पार्ट केले आपण, एक ए केला आणि एक बी केला. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन आपण या ठिकाणी घेतलेली आहे, म्हणजे सपोज घेऊन केलेलं आहे हे. ओके. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे एक क्वेश्चन नंबर 5 हा सुद्धा क्वेश्चन स्टार क्वेश्चन आहे, परंतु अवघड बिलकुल नाही. म्हणजे तर अशा प्रकारे आपण ही प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 ही या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे.